याच्यामध्ये आता गोडाऊन मध्ये ना तुका असं दिसतलं स्टॉक बघ. गोडाऊनचं बघूचा की मेन स्टोअरचं बघूचा. स्टोअरचं बघितलं तर स्टोअर मध्ये दिसतलो आणि ऑन कर बघितलं असलं तर होल बटनला क्लिक करायचं की दोघांचं मिळून दिसतलो. बरोबर. ओके. आता जेव्हा एक सेकंड बिलिंग येतं स्टोअर परचेस परचेस केलं मला डायरेक्ट गोडाऊनात जाऊ हो का स्टोअर सिलेक्ट करतलो. नाही सिलेक्ट करू आपण गोडाऊन त्या इकडे अच्छा अच्छा ओके. तांदूळ पिशव्या किरकोळ असतात इकडे तांदूळ मोठे पिशव्या असतात ते मागे ठेवतात. ओके बिल वाईज सिलेक्ट करतलो ना. होय. आता आपण मॅन्युअली ऍड करू शकतो ना काय असं काय म्हणजे गोडाऊन मध्ये आता काय काय टाकलं आता. हो सिलेक्ट करू शकतो. इकडे जेव्हा आता परचेस बिल मारतलं ना आपण सपोज आपण परचेस बिल मारतो सपोज स्टोअर हे गोडाऊन विचारतो गोडाऊनात हो खयच्या मेन स्टोअरला होयो. सपोज एक बिल असं सपोज तांदळाचं सपोज तिकडे गोडाऊनात उतरतलं मग गोडाऊन घ्यायचा मग स्टॉक तो जातलो तुझो गोडाऊनात शिफ्ट होतलो. सपोज आता हा बेसनाचा सपोज एक मी 20 क्वांटिटी टाकतोय. ओके. हा मी परचेस बिल मारलंय स्टोअर गोडाऊन सिलेक्ट केल्यामुळे ही एंट्री माझी स्टॉकची तिकडे जाते. इकडे स्टॉकला येईल ना गोडाऊनला मारलं तर पहिले 20 इकडे ऍड झाले बघ. ओके ओके ओके. ते जर तू ह्याच्यात बघितलं मेन स्टोअर मध्ये इकडे तुका मायनस मध्ये दिसतं. ओके. आता जेव्हा तुका शिफ्ट करू जा गोडाऊन मधले सोबत इकडे 10 पिशवी आणले मग इकडे स्टॉक इश्यू मधून त्याची एंट्री मारायची. ओके. स्टॉक इश्यू ला यायचा आणि होलसेल करायचा. स्टॉक इश्यू होलसेल आणि इकडे ऑप्शन घ्यायचा स्टोअर ट्रान्सफर म्हणून. एक मिनिट मी त्याचा व्हिडिओ पण पाठवते तुका लगेच. हो ऑप्शन घ्यायचं स्टोअर ट्रान्सफर लेजर हा घ्यायचा आहे सर. ओके. मग सर ही विंडो एस्केप सर फ्रॉम येतला गो डाऊन सपोज स्पेस बार मारून चेंज करू शकता. मेन स्टोअर मधलं घ्यायचं असं गोडाऊन तर इकडे मेन स्टोअर घ्यायचं पहिला आणि सपोज तुका इकडे ह्या करूचं असत काय चेंज करू शकता. आता मग गोडाऊन मधलं मेन स्टोअरला घ्यायचं मग पहिलं तिकडे घेतलंय मी. फ्रॉम मध्ये गोडाऊन येतलं 2 मध्ये मेन स्टोअर येतलं. बस मेन्यूला एंटर मारायचा. हे दिसतं गोडाऊनचा स्टॉक हा बघ स्टोअर गोडाऊन दिसतंय सर. ओके. बस आता मी सपोज 20 बॅग इकडे शिफ्ट केलं एंट्री मारायची आणि सेव्ह करायची फक्त. तर स्टॉक ट्रान्सफर जातलो शफल होतलो. आता इकडे बघितलं तर इकडे गोडाऊनला 10 रावले आणि इकडे परत मेन स्टोअरला येईल तर 9 झाले बघ कारण तो मायनस मधलं एक लेस करून टाकलं सॉफ्टवेअर. एंटर मारून तिचे रजिस्टर बघलं तर स्टोअर ट्रान्सफरची एंट्री दिसते बघ तिकडनं इकडे लिहिलेली आणि ऑल स्टॉक बघूचा असत तर इकडे ऑल स्टॉक होल स्टॉक बघायचं का पुरा स्टॉक दिसतो तुझा. ओके. हा हो करू शकतो. मग इकडे परचेस मधनं किंवा परचेस मधनं नाही परचेस स्टॉक रिसिव्ह मधून ऍड कर. मग एक सेकंड परचेस मधून ऍड कर. कॅश लेजर घे कॅश आणि एंटर मारलं ते बिल नंबर टाक खाली तुका स्टोअर विचारतो. सर गोडाऊन घेऊ हैसून जो तुका एंट्री मारतलं ते सगळे गोडाऊन मध्ये ऍड होतले. मग इथून जो सगळं गोडाऊनात दिसतलो स्टॉक हा स्टोअर गोडाऊन हो सगळं स्टॉक गोडाऊन मध्ये ऍड होतलो तुझ्या. आणि नंतर जसं तू इकडे आणतलं तसं शिफ्टची एंट्री मारायची स्टॉक ट्रान्सफरची आणि एंट्री प्रत्येकाच्या मॉडिफाय मध्ये भेटतले. मी आता ते डिलीट करून टाकतो. ओके ओके ओके. चला ठीक आहे. व्हिडिओ पाठवून ठेव. हो पाठवतो.